नमस्कार, वेलकम बॅक टू माय पेज. आजचा व्हिडिओ होणार आहे लाईफ अपडेट आणि एक युट्यूब व्हिडिओ मला शूट करायचा आहे आणि त्यासाठी मी कशी तयार होते किंवा मेकअप कसा करते याबद्दलचा आजचा व्हिडिओ. आणि त्याबरोबरच आपण खूप साऱ्या गप्पाही मारणार आहोत. काही अपडेट्स आहेत लाईफ बद्दल, करिअर बद्दल, कामाबद्दल, ते सगळे तुम्हाला द्यायचे. आणि खूप दिवस झाले आपण असं बोललेलो नाहीये किंवा मग खूप दिवस झाले की मी थोडी डिस्कनेक्ट झाल्यासारखी झाली युट्यूब फॅमिली सोबत. म्हणजे माझे व्हिडिओज रेग्युलर येत नाहीयेत. कधी व्हिडिओ येतो त्यानंतर परत एक आठवडे मी गायब असते. आणि म्हणजे आहेत असे काही गोष्टी आहेत की ज्या म्हणजे सोशली एवढ्या शेअर करायला मी कम्फर्टेबल नाहीये. बट त्या सगळ्याचं प्रेशर म्हणा किंवा त्या सगळ्याचा इम्पॅक्ट म्हणा तो आपल्या युट्यूब वरती पडतोय हे मला कळतंय, जाणवतंय. पण कधी कधी आपण काही गोष्टी नाही कंट्रोल करू शकत. म्हणजे कितीही ठरवलं की एखादी गोष्ट नाही व्हायला पाहिजे किंवा ही अशी नाही व्हायला पाहिजे, बट ती होती आणि त्यावरती कोणाचाच कंट्रोल नसतो. तुम्ही काहीच करू शकत नाही ती गोष्ट थांबवायला. त्यामुळं विथ फ्लो सगळ्या गोष्टी होत आहेत, चालू आहेत आणि आयुष्य सुरू आहे. बाकी तुम्ही सगळे कसे आहात आणि काय चाललंय आयुष्यात एकंदरीत सांगा मला. तुम्ही मला DM करू शकता किंवा कमेंट बॉक्स मध्ये पण बोलू शकता. आणि बाय द वे, जर तुम्ही पहिल्यांदाच मला पाहिलं असेल तर हॅलो, नमस्कार, मी अश्विनी. मी माझ्या या युट्यूब चॅनलवरती मेकअप, फॅशन आणि लाईफस्टाईल असा कॉन्टेंट घेऊन व्हिडिओज बनवत असते. या कॉन्टेंटमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर ती जी बाजूची बेल आयकॉन आहे ती दाबा. त्याआधी सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉन दाबल्यानंतर काय होईल, जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडनं ते मिस होणार नाही. जर तुम्हाला या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर, आणि जर होपफुल वाटत असेल व्हिडिओ तर. आणि आजचा व्हिडिओ थोडा लांब होऊ शकतो किंवा म्हणजे फन टाईप नाही म्हणता येणार. खूप रॅन्डम गोष्टी मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत, तर प्लीज बेअर विथ मी. कारण बऱ्याचदा कसं होतं ना, आपण ट्रान्सपरन्सी ठेवली नाही तर बिघडतात गोष्टी. आणि त्यामुळं आपलं तुमचं आणि माझं एक फॅमिली सारखं नातं आहे. हा जरी मी प्रत्येक गोष्ट जरी शेअर करत नसले सोशल मीडियावरती तरी बऱ्यापैकी गोष्टी मी तुम्हा सोबत शेअर करते. आणि असतात काही गोष्टी म्हणजे मी तेवढी ओपन नाहीये किंवा तेवढं आपण म्हणू ना की एक्स्ट्रोवर्ट नाहीये की मी प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावरती शेअर करेल किंवा प्रत्येक गोष्ट दाखवायला मी कम्फर्टेबल असेल. हा, मला फक्त एक वाटतं की तुम्ही सोशल मीडियाचा वापर पॉझिटिव्हिटी स्प्रेड करायला करा, पॉझिटिव्ह गोष्टी शेअर करा निगेटिव्ह गोष्टीपेक्षा. त्यामुळं जेव्हा चढ उतार येतात आयुष्यामध्ये, तेव्हा जेव्हा निगेटिव्ह पॅच असतो किंवा डार्क पॅच असतो लाईफचा, तेव्हा मला व्हिडिओ बनवायची पण इच्छा होत नाही. आणि काय शेअर करणार आहे, म्हणजे कॉन्टेंट काय काय तुम्हाला सांगणार आहे की ज्यातनं तुम्हाला शिकायला मिळेल. कारण खूप प्रामाणिकपणे मला असं वाटतं की माझ्या ऑडियन्सनं किंवा कोणीही दुसऱ्याने कुठलाही कॉन्टेंट जेव्हा तुम्ही कन्झ्युम करता किंवा बघता तो तसाच असला पाहिजे की तुम्हाला व्यक्ती म्हणून तो सुधारायला भाग पाडेल किंवा तुमच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू ऍड करेल. आणि मग अशा लो पॅच मध्ये किंवा डार्क साइड मध्ये ना असं काही नाहीये की ज्याच्यातनं तुम्ही काहीतरी शिकाल आणि तुम्ही काहीतरी इन्स्पायर व्हाल. त्यामुळे मला ते शेअर करायलाही आवडत नाही आणि म्हणूनच मी खूप ऑन अँड ऑफ असते युट्यूब वरती. आय होप हे सगळं लवकरच खूप सुरळीत होईल आणि युट्यूब वरती मी खूप रेग्युलरली व्हिडिओज टाकत राहील आणि तुम्हाला भेटत राहील. बाय द वे, मी हे मॉइश्चरायझर यूज करते. हे आहे फॉक्सटेलचं डेली ग्लो मॉइश्चरायझर म्हणून. नायसिनामाइड आहे याच्यामध्ये आणि कक्कुम बटर आहे. गेले महिनाभर मी हे मॉइश्चरायझर यूज करते, तर छान वाटलं मला. म्हणजे
निव्हिया ला रिप्लेसमेंट नाही म्हणता येणार, बट ट्राय करायचं म्हणून मी घेतलं होतं. आणि अगदीच एवढा पण वाईट नाहीये की मी परत निव्हिया वापरायला सुरुवात करेल हे सोडून. तर हे संपवूयात आपण, कारण हायड्रेटिंग राहती स्किन माझी आणि व्यवस्थित प्लम्पी पण दिसते. तुम्ही जर माझे ओजी फॅन असाल आणि पहिल्यापासून माझे व्हिडिओज पाहत असाल तर तुम्हाला माहितीये की मेकअप करताना स्किन हायड्रेटेड असणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी मॉइश्चरायझर तुमचा खूप मोठा रोल प्ले करतं. त्यामुळे तुमची स्किन टाईप जशी असेल त्याप्रमाणे तुम्ही मॉइश्चरायझर यूज करू शकता. बाकी जर तुम्ही माझे आधीचे व्हिडिओज पाहिले असतील तर तुम्हाला हे माहिती असेल की माझा एक छोटासा स्टुडिओ होतं आळंदीमध्ये, ते मी आता शिफ्ट केलेलं आहे आणि थोडस आळंदीच्याच बाहेर साईबाबा मंदिरचा एरिया तुम्हाला माहित असेल तर त्या एरियामध्ये मी स्टुडिओ न टाकता सलून टाकलेलं आहे. स्त्रियांसाठी आहे फक्त. तर आत्ता काही दिवसांमध्ये त्याचं काम करणं, त्याचं काम करून घेणं, कार्पेंट्री वर्क, प्लंबिंग वर्क, सिव्हिल वर्क असं बरंच काही होतं. कारण जेव्हा एका स्वप्नाला तुम्हाला आकार द्यायचा असतो ना तेव्हा जर आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही क्रिएटिव्ह असाल आणि तुम्हाला सुचत असेल की नाही ही गोष्ट अशी पाहिजे, ती गोष्ट तशी पाहिजे, हे असं करायला पाहिजे, ते तसं करायला पाहिजे, मग जास्त हेक्टिक होऊन जातं. कारण तुम्हाला हवं तसं मिळाला नाही की मग नंतर मग घालमेल सुरू होते. आणि ह्या प्रोजेक्टमध्ये जेव्हा हे सगळं सुरू होत होतं किंवा काम चालू होतं, माझी एवढी धावपळ झाली आणि त्याच्यात एवढा जे वर्कर लोक असतात त्यांनी एवढा त्रास दिला की मला खरंच असं वाटतं की म्हणजे स्पेशली कार्पेंट्री वर्क मध्ये मी जेवढे पण कार्पेंटर्स बघते किंवा कार्पेंट्री वर्क करणारे बघते ना लोक, हे लोक पूर्ण काम का करत नाही मला तेच कळत नाही. म्हणजे एकतर ते सांगितलेलं ऐकत नाहीत किंवा एखादी गोष्ट समजून सांगायची म्हणजे त्यांना खूपदा समजून सांगायला लागतं आणि फिनिश असं काम कोणच करत नाही. म्हणजे जसं की मी बघितलेलं की माझ्या मम्मीच्या घरी पण कार्पेंट्री वर्क झालं, माझ्या आधीच्या घरी पण कार्पेंट्री वर्क झालं होतं, तेव्हाचे अनुभव, माझ्या मामाकडे जे कार्पेंट्री वर्क झालेलं तेव्हाचा अनुभव, सगळे अनुभव मध्ये एकच गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे की हे लोक काम पूर्ण करत नाही. आता नेक्स्ट मी यूज करते डुई सनस्क्रीन SPF 70 PA+++, फॉक्सटेलच आहे हे प्रोडक्ट, पण व्यवस्थित छान असं मी घेतलंय आणि पूर्ण चेहऱ्याला लावून घेते. हे आत्ता लावताना जरी व्हाईट दिसत असलं ना तरी याचं व्हाईट कास्ट सुटत नाही. म्हणजे हे व्यवस्थित स्किन मध्ये ना छान मर्ज होतं आणि मग तो व्हाईट दिसत नाही. आता जरी तुम्हाला व्हाईट दिसत असलं तरी. हा, तर मी असं सांगत होते की त्याच वेळी माझी प्रोफेशनल क्लासची बॅच चालू होती पुण्यामध्ये घेतलेली MG रोडला. त्यामुळे इथून तिकडे जायचं रोज आणि ह्या वर्कर लोकांना पण सकाळी जाऊन सांगायचं आणि संध्याकाळी आल्यानंतर बघितलं की तिथे तसंच असायचं. त्यामुळे एवढी चिडचिड आणि एवढा त्रास झाला या सगळ्या प्रोसेसमध्ये. बट फायनली जसं मला हवं होतं किंवा जसं माझ्या इमॅजिनेशन मध्ये माझं सलून होतं अगदी तसं करण्याचा प्रयत्न मी केला. अगदी असं आपण म्हणजे खूप मोठं सलून आहे असं नाही म्हणता येणार, आहे छोट्याशा जागेतच आहे, पण छान आहे. जर जमलं तर एकदा नक्की व्हिजिट करा आणि सर्व्हिस घेऊन बघा. हा, मग ते झालं. त्याच्यानंतर मग मी सलून इकडे तर घर शिफ्ट केलं, मम्मी शिफ्ट झाले, म्हणजे पूर्ण फॅमिली शिफ्ट नाही झाली, मी शिफ्ट झाली. मग ते शिफ्टिंगची प्रोसेस आणि नवीन नवीन बिझनेस चालू केलाय. पाडव्याला आम्ही काहीतरी साधारण ओपनिंग केलं सलूनचं आणि त्याच्यानंतर आता जवळजवळ 2 महिने तर कम्प्लीट झाले. आज 8 तारीख आहे, आज मी शूट करते. 9 तारखेला ओपनिंग केलं होतं आम्ही, म्हणजे 2 महिने कम्प्लीट झाले. त्यामुळे पूर्ण वेळ त्याच प्रोसेसमध्ये होते मी. नवीन क्लायंट, नवीन लोकांबरोबर इंटरॅक्शन, मार्केटिंग आणि या सगळ्यामुळे स्वतःच्या हेल्थकडे तर नाहीच एवढं लक्ष देता आलं. बट युट्यूबकडे पण मला असं वाटतं थोडंसं दुर्लक्ष झालं. पण
हे आपण भरून काढूयात लवकरच. आणि गॉड ग्रेस व्यवस्थित आहे, रिस्पॉन्स छान आहे, नवीन ठिकाणी नवीन लोकही खूप छान छान भेटतात आणि झाला एक प्रवास छान सुरू. आता हे तर झालं सगळं माझ्या प्रोफेशन बद्दल किंवा कामाबद्दल. या व्यतिरिक्त ना या गेल्या 2 वर्षात म्हणजे जसं मी जेव्हा सिरीज टाकली होती प्रोफेशनल मेकअपची युट्यूबला, की ज्या सिरीज मुळे मला खूप छान असं बूस्ट मिळालं युट्यूब वरती, तेव्हाचा जो पिरियड होता तेव्हा माझा फॅन फॉलोईंग किंवा सबस्क्रायबर जे आहेत त्यांचा काउंट खूप चांगला वाढला. म्हणजे मला असं आठवतंय की ती जेव्हा सिरीज मी टाकली होती ना तेव्हाचाच काउंट काहीतरी 18,000 झाला होता. आणि मग त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टींवरती हळूहळू सबस्क्रायबर वाढत गेले. पण ती सिरीज खूप छान झाली. ती सिरीज जेव्हा मी बनवत होते ना तेव्हा मी खूप कॉन्स्टंट होते माझ्या कामात, खूप जास्त काय म्हणू आपण ॲक्युरेट होते किंवा डिसिप्लिन होते. पण त्यानंतरच्या ज्या काही गोष्टी घडत गेल्या किंवा जे काही प्रॉब्लेम्स येत गेले हेल्थ वाईज असेल किंवा बऱ्याचदा कसं होतं ना एन्झायटी म्हणा किंवा लाईक डिप्रेशन नाही म्हणता येणार कारण डिप्रेशन हा खूप मोठा शब्द आहे आणि त्याच्या व्याख्या पण खूप जास्त खोल म्हणता येतील किंवा खूप जास्त मोठ्या आहेत. तर करेक्ट एक्झॅक्ट असं डिप्रेशन नाही, बट हा त्याला जवळपास जाणारं अशा काहीशा मनस्थितीत मी होते आणि त्यामुळं काही करायची इच्छा होत नव्हती किंवा मग कुठे जायचं यायचं इवन म्हणजे कशाच काहीच करायची इच्छा होत नव्हती तेव्हा. आणि त्यामुळे मग हळूहळू कमी होत गेलं व्हिडिओज टाकणं, व्हिडिओज पोस्ट करणं, सोशली कनेक्टेड राहणं. आणि मग जेव्हा केव्हा मला असं कधीतरी वाटेल ना की नाही आता करायला पाहिजे, खूप दिवस झाले आपण व्हिडिओ नाही केला आणि खूप असं म्हणजे प्रयत्न करून मला व्हिडिओ शूट करायला बसायला लागायचं. तर बऱ्याचदा तर कितीतरी वेळा असं पण झालं की मी सगळी तयारी केलीये, कॉन्टेंट वगैरे सगळं लिहिलंय, पण इच्छाच नाही झाली शूट करायची आणि मग पुन्हा मी सगळं बंद करून बसली. असं खूपदा झालं. त्यामुळे पण जास्त व्हिडिओज मला टाकता नाही आले. आणि अजून एक गोष्ट मला इथे मेन्शन करायची आहे की जर तुम्ही पण अशा कुठल्या कंडिशन मधनं जात असाल की तुम्हाला सिमिलरली माझ्यासारखं वाटतंय की म्हणजे एक तर डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतं, फेल्युअर आल्यासारखं वाटतं किंवा असं वाटतं की अरे आपण एवढे वर्ष काम करतोय किंवा एवढे वर्ष आपण हे करतोय कष्ट घेतोय पण म्हणावं तसं सक्सेस नाही मिळत किंवा म्हणावं तशी ग्रोथ नाहीये आणि मग स्वतःलाच टोकणं किंवा स्वतःमध्येच काहीतरी आपण चुकतोय का, आपण काही चुकीचं बनवतोय किंवा करतोय का किंवा आपला स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स लो होणं, अशा स्टेजला जर तुम्ही असाल ना तर एक गोष्ट सांगते की जेव्हा तुम्हाला असं जाणवेल की तुम्ही आत्ता स्वतःची कंडिशन हँडल नाही करू शकत आहे किंवा स्वतःला हँडल नाही करू शकत आहे तेव्हा प्लीज मदत घ्यायला विसरू नका. मदत इन द सेन्स तुम्ही एकतर मोठं कोणी असेल तुमच्यापेक्षा त्यांच्याशी बोलून बघा. बऱ्याचदा असं होतं म्हणजे माझा पण अभ्यासानुसार असं अभ्यासात किंवा अनुभवात असं आहे की जेव्हा अशा सिच्युएशन मध्ये आपण असतो ना तेव्हा बऱ्याचदा आपल्या जवळचे लोक पण आपली मदत नाही करू शकत. म्हणजे कितीही ठरून जेव्हा तुम्ही सेल्फ डाऊट मध्ये जाता आणि हे मोस्टली तेव्हा होतं की तुमच्यात खूप कॅपेबल आहात, तुम्ही खूप कॅपॅसिटी आहे, तुम्ही कष्टही 100% करताय पण त्याला कुठेतरी काहीतरी कमी पडताय आणि सगळं विस्कळीत होतं. मग अशा वेळी असं होतं ना की तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कोणी असं तुम्हाला समजून घेतं असं वाटत नाही आणि मग त्याच्यातनं येणारी एन्झायटी, त्याच्यातनं येणारी निराशा, त्याच्यातनं येणारं स्ट्रेस हा खूप जास्त भयानक असतो. आणि अशा वेळी मग तुम्ही काय करू शकता, मी काय केलं यावेळी तर मी लिटरली थेरपी घेतली. थेरपी
एक डॉक्टर आहेत आणि माइंड योगा वगैरे त्या छान शिकवतात, तर त्यांच्याकडे मी लिटरली थेरपी घेतली. जर तुम्हाला कोणाला त्यांचा नंबर हवा असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की त्या तुमची काही मदत करू शकतील, तर तुम्ही मला मेसेज करा, मी त्यांचा नंबर नक्की शेअर करेल. कारण मला पण हा जो नंबर आहे तो ना मला FB वरनं मिळाला होता. ऍक्च्युली त्यांचं एक सेशन होतं ब्रह्ममुहूर्ताचं, आणि मी ते असंच ट्राय करूया म्हणून ते मी अटेंड केलं. पण त्या क्लासमध्ये म्हणा किंवा तेव्हा जी मी होते ना ती काही वेगळीच होते. आणि त्याच्यावरून त्यांनी स्वतःहून मला स्पष्ट सांगितलं होतं की अश्विनी एक काम कर, मला फोन कर, कारण मला असं वाटतं की तुला मदतीची जास्त गरज आहे आणि तुझ्या ज्या वाईब्स आहेत ना त्या काळजी करणाऱ्या आहेत किंवा काय, तर तू मला फोन कर. तर पहिल्यांदा ना मी खूप कॅज्युअली घेतली ही गोष्ट, की म्हटलं ठीक आहे, असं वाटलं असेल, बोलले असतील, पण लगेच काय आपल्याला असं मदतीची वगैरे काही गरज नाही किंवा थेरपीची गरज नाही असं मी तोपर्यंत स्वतःला तेच सांगत होते. मी जे फाउंडेशन आहे ते लावतेय मेबलिनचं सुपर स्टे, आणि याआधी जे मी कन्सिलर यूज केलं होतं ना ते कन्सिलर होतं इनसाइडचं HD MN30. माझे पिगमेंटेशन हाईड करायला मी ते यूज केलंय, आणि आता हे फाउंडेशन यूज करते. अगदी थोडंसं क्वांटिटी घेते. आज मी खूप बोलतीये, त्यामुळे बोलताना जर काही प्रोडक्ट मेन्शन करायचे राहिले किंवा सांगायचे राहिले तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्याच्यामध्ये मी लिस्ट देईलच, त्यातनं तुम्हाला समजून येईल. कारण बऱ्याचदा बोलण्याच्या ओघात आहे ना लक्षात राहत नाही सांगायचं की हे राहिलंय किंवा ते राहिलंय. तर मग तो ब्रह्ममुहूर्ताचा क्लास झाला. त्याच्यानंतर त्यांची अॅन्युअल सबस्क्रिप्शन मी घेतलेलं. तर मग त्या क्लासेसमध्ये पण त्यांनी मला हटकलं, म्हणजे हटकलं किंवा आवर्जून परत एकदा सांगितलं, अश्विनी मी तुला सांगितलं होतं मला फोन कर, तू फोन नाही केला. मग मला असं वाटलं की नाही, करायला पाहिजे मी फोन. मग मी त्यांना फोन केला, मग सगळं शेअर केलं. आणि मला माहित नाही का ते सेशन सुरू झाले ना, फक्त मला रडूच यायचं. म्हणजे काय यायचं, कशासाठी यायचं काही कळत नव्हतं. पण ते रडणं माझं एवढं वेगळं होतं की म्हणजे मला जाणवायचं की हे मी नाहीये किंवा माझं नाहीये, पण तरी पण ते होत होतं. आणि थँक्स टू रुपाली मॅम, रुपाली नाव आहे त्यांचं, की ज्यांच्याकडे मी माइंड योगाचं क्लास केला किंवा थेरपी घेतली, आणि आता मी बऱ्यापैकी या सगळ्या सिच्युएशन मधनं बाहेर येते. असं नसतं की कितीही पॉझिटिव्ह माणूस दिसत असला ना, कितीही, एक वेळ अशी येते की जेव्हा कोसळायला होतं, जेव्हा असं वाटतं की हारलोय आपण किंवा मग काहीतरी आपण चुकलोय. बऱ्याचदा पर्सनल इश्यूज खूप जास्त असतात, रिलेशनशिप इश्यूज खूप जास्त असतात, की या सगळ्यामध्ये ना माणसाला स्वतःला नाही तितकंसं कंट्रोल करतायत. फक्त एक मला माझी प्लस पॉइंट असं वाटतं की ऍटलिस्ट मला हे वेळीच कळालं की मी स्वतःहून थेरपी घेतली पाहिजे किंवा मी स्वतःहून कोणाला तरी कन्सर्न केलं पाहिजे. आणि ही छान गोष्ट होती की म्हणजे त्या गोष्टीमुळे मे बी आता खूप साऱ्या गोष्टी चेंज झाल्यात, खूप साऱ्या गोष्टी पॉझिटिव्हली वर्क करतात. बऱ्याचदा म्हणजे आता हे सगळं ऐकून तुम्हाला पण असं शॉकिंग वाटत असेल की अरे हिच्याकडे बघून तर असं कधी वाटलंच नाही की असं पण काही असेल. बट बऱ्याचदा असं ना की सोशल मीडियावरती आपण प्रत्येक गोष्ट नाही शेअर करत, प्रत्येक गोष्ट नाही दाखवत. आणि जसं मी सांगितलं की मला पॉझिटिव्ह गोष्टी शेअर करायला जास्त आवडतात, त्यामुळे मे बी मी आवर्जून या गोष्टीवरती बोलणं टाळलं. आता मी यासाठी बोलते की तो फेज संपला. म्हणजे मे बी आता याच्यावरनं क्रिटिसाइज पण कितीतरी लोक करणार, बोलणार, म्हणजे बोलणाऱ्याचं तोंड पकडता येत नाही. मे बी तेव्हा ते मी बेअर करू शकले नसते, त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट जास्त झाला असता. पण आता त्या स्टेजला आहे की नाही फरक पडत, म्हणजे ओके कोणी काही बोललं तरी मला माहितीये की मी काय आहे किंवा मी इथपर्यंत यायला कसे कष्ट घेतलेत किंवा काय घेतलंय
सो दुसऱ्यांना कोणीतरी क्रिटिसाइज करून माझं मनोबल नाही आता कोणी खच्ची करू शकणार. त्यामुळं इट्स ओके, आता कोणी काही बोललं तरी नाही तितकासा फरक पडणार. सो असं सगळं आहे. त्यामुळे मेडिकल लेवलला, मेंटल लेवलला हे सगळं होतं. आणि या सगळ्यामध्ये मी एक गोष्ट जास्त प्रकर्षाने मला जाणवली ती म्हणजे ना, मी म्हणजे श्रद्धा माझी देवावरती पहिल्यापासूनच आहे की कुठली तरी शक्ती आहे की जी आपल्याला खूप चांगल्या वाईटात मदत करत असते. तर आध्यात्मिक आयुष्याची माझी सुरुवात या 2 वर्षातच जरा जास्त झाली. म्हणजे आधी पण पूजा वगैरे रेअरली करायचे मी, हात जोडायचे, पण जे मनात न असतं ना भाव की आपल्याला माहिती की आजूबाजूचं कोणीही काही नाही केलं, कोणीही मदतीला नाही उभं राहिलं तरी युनिव्हर्स आहे किंवा स्वामी समर्थ आहेत किंवा महाकाल आहे की ते नक्कीच आपल्याला मदत करतील. आणि हा विश्वास माझा या पिरियड मध्ये जरा जास्त बळावला असं म्हणू शकतो आपण. आणि मी जास्त भक्ती किंवा जास्त करायलाही लागले. अनुभवही खूप छान आले मला जेव्हापासून त्या शक्तीवरती मी विश्वास ठेवला. म्हणजे आता असं नाही की प्रॉब्लेम येत नाहीत, प्रॉब्लेम येतात, पण ना त्याला टॅकल करायची जी आधीची माझी सवय होती ती आता पूर्णपणे चेंज झाली आहे. आता त्या गोष्टींना टॅकल करत न बसता मी सोडून द्यायला शिकली. आणि हे फक्त जे काही, बापरे खूप पिगमेंटेड हे ब्लश आहे, बोलता बोलता पटकन लावून घेतलं मी. म्हणून अवघड असतं बोलता बोलता असं मेकअप करणं, आणि त्याच्यात एवढ्या सेन्सिटिव्ह विषयावरती. सेन्सिटिव्ह असं नाही, मे बी कोणाला तरी तसं वाटणार पण नाही सेन्सिटिव्ह आहे असं काय म्हणून, बट जे म्हणतो ना ज्याचं जळतं त्याला कळतं तसं काहीचा प्रकार आहे हा. त्यामुळे माझ्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या. हे 2 वर्ष खूप जास्त महत्वाची होती, खूप जास्त शिकवणारी, पर्सनल लेवलवर ग्रोथ करणारी होती. आणि बऱ्यापैकी झालंय ते असं वाटतंय मला. कॅमेरा जरी दिसत नसला ना, हा ब्लश खूप जास्त लागलेला आहे, खूप जास्त. हा इनशाईनचा ब्लश आहे, खूप पिगमेंटेड आहे, मस्त ब्लेंडेबल आहे आणि अफोर्डेबल रेंज मध्ये खूप छान आहे. बाय द वे नेक्स्ट व्हिडिओ जो मी करते ना तो ब्लश वरतीच करते. काही ब्लश आहेत माझ्या आवडीचे, लिक्विड ब्लश आहे, क्रीम ब्लश आहे, आणि काही चांगल्या कंपन्यांचे ड्यूप्स पण आहेत की जे दाखवणार आहे. त्यामुळे पुढचा व्हिडिओ सुद्धा मिस करू नका. आणि बस असंच लाईफ आहे. झालं, सलून छान सुरू झालंय, मीही रेग्युलर रुटीन वरती येतेय, व्हिडिओज आता व्यवस्थित छान शूट करणार आहे. आणि क्लासेस, पर्सनल मेकअपचे जे क्लासेस असतात किंवा प्रोफेशनल मेकअपचे जे क्लासेस असतात ना, ते मी खूप कमी कंडक्ट केले गेल्या 5-6 महिन्यात म्हणूयात आपण. खूप जास्त कमी क्लासेस मी अनाऊन्स पण केले आणि घेतले पण. कारण फक्त हे सगळं होतं की मी स्वतःलाच तेवढी स्ट्रॉंग समजत नव्हते की मी असं क्लासेस वगैरे घेईल. त्यामुळे मी लिटरली ब्रेक घेतला होता. बट आता हळूहळू सगळं स्टार्ट करतेय. अगदी लाईट शेड मी लावून घेतलाय, फक्त एक टिंट फक्त यावं डोळ्यांवरती म्हणून. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही असं नोटीस पण केलं असेल की काही व्हिडिओज मागचे ना मी खूप लो साऊंड करत होते किंवा कळत होतं की काहीतरी गडबड आहे, पण काय ते कळत नव्हतं. बट ठीक आहे, आता सगळं काही छान आहे. तुमच्या सगळ्यांचं प्रेम, तुमच्या सगळ्यांचं सदिच्छा खूप मॅटर करतात. आणि
तुम्ही सगळे असे कमाल आहात. खूप लोक तुमची पॉझिटिव्हिटी खूप बळ देऊन जाते आणि पॉझिटिव्ह माणसं आजूबाजूला असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. पहिले तर तुम्ही माझ्यावरती एवढा ट्रस्ट ठेवता, एवढा विश्वास ठेवता, व्हिडिओज बघता आवर्जून, किंवा मग भारी इन्सिडेंट तेव्हा होतात की आजकाल असं कोणीतरी मध्येच मला रॅन्डमली भेटतं आणि ते मला जेव्हा म्हणतं की अश्विनी ना, तुम्ही तुमचे व्हिडिओज आम्ही बघतो, खूप भारी वाटतं मला. माहिती अगदी हलक्याशा हाताने ना मी ब्राऊन शर्ट लावून घेते. आता यानंतर आपण लावणार आहोत ते म्हणजे कॉम्पॅक्टर. ओके, शार्लेट टिल्बिलीचं कॉम्पॅक्ट आहे. थोडं महाग कॉम्पॅक्ट आहे पण मला खूपच आवडलं हे. म्हणजे मस्त फिनिश देतं. त्यासाठी एक फ्लफी ब्रश यूज करते आणि खूप कमी मेकअप केलाय आज. तसंही मेकअप करायचं असं प्लॅन नव्हतं, कारण तुम्हाला सांगितलं ना मी, मला आता नेक्स्ट व्हिडिओ युट्यूबचा शूट करायचा आहे आणि तयार व्हायचंच होतं. तर म्हटलं मग गप्पा पण होतील आणि मेकअप पण होईल, आणि म्हणून मी म्हटलं की नुसताच मेकअप करण्यापेक्षा तुमच्याबरोबर थोड्याशा गप्पा पण माराव्यात, बरं वाटेल. आणि बरं वाटतंय, छान वाटतंय. बाकी जर तुम्हाला कुठल्या, म्हणजे आता जसं मी म्हंटलंय की मी ट्राय करेल की मी जास्तीत जास्त रेग्युलर राहील युट्यूब वरती, जास्तीत जास्त व्हिडिओज बनेल. तुम्हाला कुठल्या अशा विषयांवरती व्हिडिओज पाहिजेत का की जे तुम्हाला पाहायला आवडतील, तर ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, म्हणजे मला विषय सुचेल. मी म्हणजे ना असा डिमोटिवेट होणारी पर्सन नाहीये, किंवा काय म्हणतो आपण लगेच खचून जाणारे वगैरे असं नाहीये. बट काही गोष्टी एवढ्या इम्पॅक्ट करतात ना माणसाच्या आयुष्यात की माणसाचा मूळ स्वभाव सुद्धा कधी कधी ना चेंज होतो. म्हणजे जो स्वभाव नाहीच आहे तुमच्या ना, त्या गोष्टी सुद्धा होऊन जातात तुमच्याकडनं आणि तुम्हाला ते कळत पण नाही. जसं की आता हे जे आहे की डिप्रेस्ड राहणं, किंवा मग डिमोटिवेट होणं, एमलेस असणं किंवा थांबणं, हे माझ्या स्वभावात कधीच नव्हतं, किंवा मला ते कधी आवडलं नाही. म्हणजे मला असं वाटतं ना की काही झालं, किती काही झालं ना, तरी माणसानं थांबू नये. आणि मे बी त्यामुळेच ना मी कधी कुठे थांबले नाही, किंवा कितीही प्रॉब्लेम्स आले किंवा काही आले तरी खचून नाही गेले. पण यावेळी असं झालं की ते बऱ्याच वेळा मे बी असंही असेल की आपण जास्त स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग आहे असं प्रिटेंड करत करत जातो सगळंच इट्स ओके चालत राहतं, होऊ शकतं असं, इट्स ओके, इट्स नॉट बिग डील, टॅकल करू शकतो आपण, फेस करू शकतो आपण, असं म्हणून आपण स्वतःवरतीच खूप प्रेशर देतो कधी कधी. आणि त्यामुळे ना खूप जास्त स्ट्रॉंगेस्ट पर्सन सुद्धा असा कोसळतो ना की, कारण आपण ब्रेकच घेतलेला नसतो, आपल्याला कळतच नाही की आपण स्ट्रॉंग व्हायच्या नादामध्ये स्वतःला किती सफर करतोय आणि किती म्हणजे स्वतःवरतीच अन्याय करतोय. हे कळायला थोडासा वेळ लागतो, थोडा उशीर होतो, बट जेवढ्या लवकर कळेल आणि कळाल्यानंतर मग परत तीच गोष्ट करू नये, तर मग शहाणपणाचं लक्षण आहे असं समजायला हरकत नाही. आता राहिली आहे लिपस्टिक. आय थिंक आपण मस्कराचा कोट अजून एक लावायला पाहिजे.
लिपस्टिक लावून घेऊया तोपर्यंत हा वाला ड्राय होऊन जाईल आणि मग त्यानंतर बाय द वे, तुम्हाला जेव्हा असं वाटतं की खूप लो झाल्यासारखं फील होतंय किंवा कंटाळा येतो किंवा मग खूप थकायला होतो, त्यावेळी तुम्ही काय करता? तुम्ही कसं या गोष्टीला डील करता मला सांगा, आवडेल मला ऐकायला. म्हणजे मे बी नेक्स्ट टाइम मला त्याचा फायदा होईल. आणि मला काय वाटतं माहिती का, वाट प्रत्येकाची लागते आयुष्यात एकदा तरी. एकदा तरी असं होतं ना की खूप जास्त लोएस्ट पॉइंटला आपण जातो स्वतःच्याच, आणि त्यावेळी त्यावेळी फक्त ना समजायला पाहिजे आपल्याला, आणि मुळात आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे की हा आपण आपल्या लोएस्ट पॉइंट वरती आहोत, हा आपल्याला मदतीची गरज आहे. हो, हे प्रॉब्लेम्स आता माझ्याकडनं हँडल होत नाहीयेत, मी कुणाशी तरी डिस्कस केलं पाहिजे, मी कुणाला तरी बोललं पाहिजे, कोणाकडनं तरी सजेशन घेतलं पाहिजे. प्रॉब्लेम तुम्हालाच हँडल करायचे असतात. म्हणजे तुम्ही कोणाशी शेअर केलं, डिस्कस केलं तरी प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात, हँडलही करायचे असतात. पण बऱ्याचदा जेव्हा तुम्ही एखाद्याचा सल्ला घेता आणि जो करेक्ट असतो, करेक्ट सल्ला असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर उगाच सल्ला घ्यायचा आहे म्हणून मिसगाईड नको व्हायला. त्यामुळे योग्य माणसाकडनं सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. आणि हे वेळीच कळणं की हा आता आपल्याला घेणं सल्ला गरजेचा आहे, किंवा नाही मला आता सुचते, किंवा नाही मला आता होते, तर मी मदत घ्यायला पाहिजे, हे कळणं खूप महत्वाचं आहे. खूप गरम होतंय, पाऊस सुरू झाला ना, त्यामुळं. पाऊस सुरू झाला असं नाही, आधीपासून ह्यावेळी उन्हाळा तसाही खूपच जास्त बेकार कडक होता, त्यामुळं गरम तर भयानक होतंय. आणि हो, अजून एक सांगायचं म्हणजे, मी काही गोष्टी जसं की बऱ्याच व्हिडिओज मध्ये मी बघते ना की आता जसं की सलोन सुरू केलं, बरोबर की नाही, तर मग सलोनच्या अपडेट वेळच्या वेळी देणं, किंवा म्हणजे जेव्हा मी जागा बघितली तेव्हापासूनचा व्हिडिओ की अशी अशी जागा आहे किंवा असं असं काम सुरू आहे, हे मी मुद्दाम सांगायचं टाळलं. का माहितीये, आय स्ट्रॉंगली बिलीव्ह की ना नजर लागते. म्हणजे तुमचे रिलेशन्स असू दे, तुमची अचिव्हमेंट्स असू दे, किंवा तुम्ही एखादी छान गोष्ट करत असाल, तुमची म्हणजे तुमचं सुख असू दे, या प्रत्येकाला नजर लागते. आणि अगोदर मला ना ह्या गोष्टींवरती तितकासा बिलीव्ह नव्हता, बट नाव आय स्ट्रॉंगली बिलीव्ह की खरंच नजर लागते. आणि तोपर्यंत तरी ऍटलिस्ट तुम्ही गोष्टी शेअर करू नका जोपर्यंत त्या पूर्ण होत नाहीत. आणि जी जी गोष्ट तुम्हाला आनंद देते ना, सुख देते, तुम्हाला पर्सनल लेवलवरती गरज नाहीये शेअर करायची, म्हणजे नॉट ॲट ऑल. एक मैत्रीण म्हणून सल्ला समजा, किंवा ज्याला हे आता तुमच्यात बरेचसे लोक असेही असतील की ज्यांना हे पटणार नाही, किंवा ज्यांना असं वाटेल काय बोलते ही अश्विनी, नजर बिजर असलं काही नसतं, तर तो तुमचा काय म्हणू आपण, प्रॉस्पेक्टिव्ह किंवा तुमचा दृष्टिकोन म्हणा. पण आता एवढ्यात जे काही अनुभव मी अनुभवलेत स्वतः, तर त्यावरनं मला तर असं वाटतं की नाही बाबा, नजर बिजर असते. त्यामुळे शक्यतो
काम पूर्ण होईपर्यंत तरी कोणाला सांगू नका. भले कोणी म्हंटल ना की काय सांगितलं पण नाही, कळू पण नाही दिलं, इट्स ओके, इट्स टोटली ओके. म्हणजे आता हे मी तुमच्या बरोबर डिस्कस केल्यानंतर बऱ्याच लोकांना कळेल, कारण मी इनॉग्रेशन पण केलं, ते पण खूप छोट्या क्वांटिटीच्या लोकांमध्ये, आपापल्या खूप जवळच्या लोकांमध्येच केलं. कामही सुरू झालं. त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी, जसं मी इकडे शिफ्ट झाले, ही खूप माझ्या आयुष्यातली मोठी गोष्ट आहे की जी आता या व्हिडिओतनं बऱ्याच जणांना कळेल. मग बट ऑब्वियस असे रिप्लाय ही येतील मला आता की काय एवढं सगळं झालं आणि तू सांगितलं पण नाही, तू शेअर पण केलं नाही. बट म्हणजे काय शेअर करणार ना, काय सांगणार. सांगण्यासारखी गोष्ट असेल तर माणूस शेअर करतं, म्हणजे वाईट गोष्टी. आणि चांगली गोष्ट सांगून शेअर करून त्याला नजर लावून घेण्यापेक्षा मी असं प्रेफर करते की नाही, इट्स ओके, नाही सांगितलं ते चांगली गोष्ट आहे. आता याच्यामध्ये मतभेद असू शकतात, तुमच्यातल्या बऱ्याच जणांना ही गोष्ट पटेल, पटणार नाही, बट टोटली फाईन. हा, कारण आहे ना, हे नवीन सलून सुरू झाल्यानंतरच अवघ्या महिन्याभरातच ना जो मेन बोर्ड असतो ना सलूनचा, तो पडला. पूर्ण पडला म्हणजे तुटलाच. तो असा तुटला बेकाराने की 20,000चा बोर्ड मला भंगारात 250 रुपयांना द्यायला लागला. त्याच्यानंतर कारण नसताना, म्हणजे आजूबाजूला पण आमच्या शॉप्स आहेत, आजूबाजूला सुद्धा तसेच बोर्ड आहेत, पण झालं. आणि मेन दरवाजाची ग्लास तुटली. बऱ्याचशा गोष्टी अशा घडल्यात की ज्याने मला असं स्ट्रॉंगली वाटतं की नाही बाबा, नजर लागते. तर असं सगळं आहे. बट माझा युनिव्हर्स वरती आणि महाकालवरती, स्वामींवरती खूपच जास्त श्रद्धा आहे. त्यामुळे मला असं बऱ्याचदा असं वाटतं ना की संकट येतात, सलूनच्या बाबतीत पण येतात, पण ती दरवाजापर्यंतच येतात, दरवाजाच्या आत नाही येत. आणि बस, म्हणजे जर त्यांना असं असेल की प्रॉब्लेम येणारच आहे, संकट येणारच आहे, तर माईट बी त्याचं बळही मिळेलच. म्हणजे जसं आतापर्यंतच्या गोष्टीतनं आपण रस्ता काढत आलोय किंवा मार्ग काढत आलोय, तसं इथून पुढे पण ते होईलच. बस असं बोलत राहिलं तर मी खूप जास्त ज्ञान पाजळायला लागते. म्हणजे खूप गोष्टींवरती मला माझी स्वतःची खूप मत मांडायची सवय आहे म्हणा, किंवा माहित नाही का, मी बोलायला लागले की बोलतच राहते. त्यामुळं आपला मेकअप लुक पण झालेला आहे. मेकअप लुक कसा वाटला तेही सांगा. आणि ह्याबद्दल, म्हणजे जे काही मी तुम्हाला आता सांगितलं नाही, याच्याबद्दल पण तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय बोलायचं असेल ना, कमेंट बॉक्स खुल्ला आहे, बोलू शकता. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, लव्ह यू.